हॅलो स्टुडंट, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट, आज आपण इयत्ता 6वी विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र. यातला हा जो नागरिकशास्त्र भाग आहे यातला पहिला धडा आहे आपले समाज जीवन. या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तसेच इतिहास इयत्ता 6वी इतिहास या विषयाचे जे स्वाध्यायाचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर आज आपण नागरिकशास्त्र या भागातला पहिला धडा बघत आहोत, त्याचा हा संपूर्ण स्वाध्यायाचा व्हिडिओ. तर चला, आपला पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातील प्रश्न पहिला, समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी समाजाला गरज वाटली. तर याचं उत्तर आहे, समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी समाजाला नियमांची गरज वाटली. दुसरा आहे, माणसातील कलागुणांचा विकास होतो. तर विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आहे, समाजामुळे माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. तिसरा आहे, आपल्या काही भावनिक आणि गरजाही असतात. तर याचं उत्तर आहे, आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला आहे, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? तर विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर शिक्षण आणि आपले आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. दुसरा, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? तर याचं उत्तर आहे, आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. तिसरं, समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? याचे उत्तर बघा, समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची आणि आपल्या क्षमता कौशल्यांचा विकास घडवून आणण्याची संधी मिळते. प्रश्न तिसरा, तुम्हाला काय वाटते? 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि इतर कुठल्या विषयाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. तर यातला पहिला प्रश्न, समाज कसा तयार होतो? तर बघा याचं उत्तर. पहिला, सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश समाजात असतो. आपले कुटुंब हे समाजाचा एक घटक असते. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. कामांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. आणि पाचवा आहे, काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो.
दुसरा प्रश्न, समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? याचे उत्तर आहे पहिला पॉइंट, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. दुसरा आहे, अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. तिसरा आहे, समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. तर हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर, जे की समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते. तर आता तिसरा प्रश्न, माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते? आणि याचे उत्तर, समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते, याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. दुसरा मुद्दा, समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. तिसरा आहे, त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य झाली की माणसाला स्थैर्य मिळते. चौथा प्रश्न, समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? तर विद्यार्थ्यांनो बघा उत्तर, समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. समाज व्यवस्था नसती तर यात अडचणी निर्माण झाल्या असत्या. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. जर समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या. तसेच तिसरा मुद्दा, समाजातील अनेक विविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात. समाज व्यवस्था नसती तर त्या गरजा अपूर्ण राहिल्या असत्या. चौथा, समाज व्यवस्था नसती तर आपल्या क्षमता कौशल्यांचा विकास झाला नसता. म्हणूनच समाज व्यवस्था नसती तर या बाकीच्या सगळ्या अडचणी आपल्याला आल्या असत्या, असं या उत्तरामध्ये द्यायचं आहे. आता विद्यार्थ्यांनो प्रश्न चौथा, पुढील प्रसंगी काय कराल? तर बघा यातला पहिला प्रश्न आहे, तुमच्या मित्राची किंवा तुमच्या मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे. तर या ठिकाणी मी माझं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या परीनं याचं उत्तर बिनधास्त देऊ शकता. तर मी काय उत्तर दिलं आहे बघा, माझा मित्र किंवा मैत्रीण जर त्याची शालेय वस्तू घरी विसरली असतील तर त्या दिवसासाठी माझ्याकडे असणारी वस्तू दोघांनी मिळून वापरू. म्हणजे समजा तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची एखादी शाळेची वस्तू, समजा पट्टी असेल किंवा काही खोड रबर असेल, तर त्यातलं काहीतरी विसरलं असेल तर त्यावेळेला आपण काय करू, तर आपल्याकडे जे आहे ते त्या दिवसासाठी ते दोघांनी मिळून वापरू. जे एखादी वस्तू माझ्याकडे अधिकची असेल तर ती वस्तू मी त्याला देऊ करेन. म्हणजे जर एखादी पट्टी एक्स्ट्रा असेल तर मी त्याला ती त्या दिवशी वापरायला देईन. आता दुसरं, रस्त्यात एखादी अंध अपंग व्यक्ती भेटली, म्हणजे जी व्यक्ती अपंग आहे तिला दिसत नाही अशी एखादी व्यक्ती अंध तुम्हाला भेटली तर तुम्ही काय कराल? तर याचं उत्तर मी काय दिलेलं आहे बघा, रस्त्यात एखादी अंध किंवा एखादी अपंग व्यक्ती मला जर भेटलीच तर मी त्या व्यक्तीला आवश्यक असणारी मदत करेन. जर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असल्यास अथवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास तिला आवश्यक ती मदत करेल.
त्या व्यक्तीकडे असणारे सामान हातात घेऊन त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत सोडेन. तर अशा प्रकारे मी त्या व्यक्तीला मदत करेन. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नांबरोबरच आपला या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू. बाय बाय.